वाशिम जिले में खरीफ सीजन की तैयारियों से पहले ही खाद की रिकॉर्ड बिक्री सामने आने के बाद कृषि विभाग अलर्ट हो गया है। अप्रैल महीने के पहले 10 दिनों में ही 555 मीट्रिक टन खाद का वितरण होने पर विभाग ने जांच शुरू की। जांच के दौरान अधिक मात्रा में खाद बिक्री के मामले में 13 कृषि केंद्र संचालकों की सुनवाई की गई। इस सुनवाई के बाद दोषी पाए गए 8 कृषि केंद्रों के लाइसेंस निलंबित कर दिए गए हैं। वहीं 4 कृषि केंद्रों को सख्त चेतावनी दी गई है, जबकि एक कृषि केंद्र की पुनः जांच की जाएगी। वाशिम जिल्ह्यामध्ये गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने अतिशय कडक कारवाई आपण त्याच्यामध्ये करतोय आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी 20 गुण्यापेक्षा जास्त खरेदी केलेले आहे त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत किंवा नाही याची पूर्ण शहानिशा प्रत्येक शेतकऱ्याशी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि ज्या ठिकाणी कृषी सेवा केंद्राने त्याच्यामध्ये जे कुठेही कमतरता केलेली दिसते किंवा हयगय केलेली दिसते तर त्या अशा कृषी सेवा केंद्रांच्या 13 कृषी सेवा केंद्रांच्या सुनावणी आपण आज घेतलेली आहे। या 13 कृषी सेवा केंद्रांपैकी जे आहे आपण 8 कृषी सेवा केंद्रांचे जे परवाने आहेत ते निलंबित केलेले आहेत। 4 कृषी सेवा केंद्राला जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये सक्त ताकीद दिलेली आहे, कारण अतिशय किरकोळ स्वरूपाच्या त्यांच्याकडच्या त्रुटी होत्या आणि एकाचं परत तपासणीचे आदेश आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याची आणखी 8 दिवसांनी फेर सुनावणी जी आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लावलेली आहे। अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावा आणि खताची कुठेही टंचाई भासू नये, कारण मुबलक प्रमाणावरती जे आहे ते आपल्याकडे खताची उपलब्धता आहे। कुठल्याही अफवांवरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून उगाचच त्याच्यामध्ये पॅनिक बाईंग जी आहे त्याच्यामध्ये करू नये आणि जर सगळ्यांनी व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये लागेल तेवढंच खत वापरलं तर कुठल्याही प्रकारचा तुटवडा आपल्याकडे नाही। आपल्याकडे जेवढं आवंटन मंजूर आहे त्याप्रमाणे खत उपलब्ध आहे। त्यावेळी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्याच्यामध्ये कोणीही गोंधळून जाण्याचं कारण नाही है। इस बारे में जानकारी देते हुए वाशिम के जिला अधीक्षक कृषि अधिकारी आरिफ शाह ने बताया कि खरीफ सीजन के लिए पर्याप्त मात्रा में रासायनिक खाद का स्टॉक उपलब्ध है।